हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? सुंदर असा पाऊस चालू झाला आहे आणि पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरीच वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवली जाते. म्हणून मी पण आज तुमच्यासाठी थोडाही सोडा न वापरता कुरकुरीत अशी पालकची भजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कुरकुरीत अशी पालकची भजी बनवण्यासाठी आपण ही पालकची जुडी घेतली आहे. ह्यातली मीडियम साईजची पालकची पानं आपण काढून घेणार आहोत. नंतर वाटीभर बेसनचं पीठ वापरणार आहोत, म्हणजे चण्याचं पीठ. 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे आपल्याला खायचा सोडा घालायची अजिबात गरज नाही. ह्या तांदळाच्या पिठामुळे आपली ही पालकची भजी छान कुरकुरीत बनतात. चिमूटभर हिंग वापरणार आहोत. पाव चमचा हळद यूज करणार आहोत. अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. तर चला मग सर्वात आधी हा पालक मी छान असा निवडून घेते. नंतर आपण ह्याचं बॅटर बनवायला सुरुवात करूया. हे बघा, आपण पूर्ण जुडीमधनं अशी ही मीडियम वालीच पालकची पानं काढून स्वच्छ धुवून घेतली आहेत. पालकची भजी बनवताना ना खूप मोठी मोठी पानं घ्यायची नाही, अशी लहान किंवा मीडियम पानच वापरायची आहेत. पूर्ण देठ आपण तोडणार नाही आहोत, फक्त पाठचं देठच तोडून घेणार आहोत. असं पानाचं जे देठ आहे ना थोडंसं ठेवायचं आहे. आता आपण ह्या भजीसाठी बॅटर तयार करून घेऊया. सर्वात आधी या बोलमध्ये मी मोठी वाटी भरून चण्याचं पीठ घेते. दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ. जर आपल्याला भजी ना कुरकुरीत हवी असतील तर तांदळाचं पीठ आवर्जून वापरा. चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, थोडासा ओवा घेतला आहे अर्धा चमचा एवढा. हाताने थोडासा असा न क्रश करून घालायचा, म्हणजे खूप छान सुगंध ह्या ओव्याचा आपल्या भजीमध्ये येतो. चिमूटभर हिंग घालूया, कारण का जेव्हा बेसनचं पीठ वापरतो ना तेव्हा मी आवर्जून हिंग यूज करते. व्यवस्थित हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या चण्याच्या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करून सैलसर ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सेम जसं आपण बटाटा भजी बनवतो ना तेव्हा कसं पीठ तयार करतो तसंच हे बॅटर आपण तयार करणार आहोत. लक्षात ठेवा, एकत्रच खूप सारं पाणी घालायचं नाही. व्यवस्थित असं थोडं थोडं करून पाणी घालून आपण हे बॅटर तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकता, सुंदर असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपण तयार केलं आहे. हातानेच ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोड्याही गुठळ्या राहत नाही. आणि पीठ हे बघा असं सरसरीत पडायला हवं, असंच हे पीठ तयार करायचं आहे. तर चला मग, एका बाजूला तेल पण आपलं गरम झालं आहे. लगेचच पालक भजी बनवायला सुरुवात करूया. हे बघा, तेल पण व्यवस्थित आपण गरम करून घेतलं आहे. आता एक एक करून ही भजी आपण तेलामध्ये सोडूया. ह्या बॅटर मध्ये एक पालकचं पान घेतलं आहे. व्यवस्थित डीप करायचं. एक्स्ट्राचं बॅटर आहे असं पकडून काढून घ्यायचंय. खूप जास्त गर्दी न करता मी एक एक दोन दोन अशी ही पालकची भजी तेलामध्ये सोडते. जर खूप गर्दी केली ना तर व्यवस्थित भजी आपल्याला तळता येत नाहीत. तीन भजी मी सोडली आहेत. आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवते. मीडियम फ्लेम वर व्यवस्थित ही भजी आपल्याला एक बाजूनी अगदी अर्ध्या मिनिटाकरता तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा अगदी अर्ध्या मिनिटातच आपली ही भजी छान फुगली गेली आहे. आता ही पलटून घेते.
थोडाही खायचा सोडा घातला नाही तरी पण किती सुंदर अशी आपली ही पालकची भजी तयार होतात. आता उलट पालट करून मीडियम फ्लेमवरच ही भजी व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. भजी तळताना गॅसची फ्लेम एकदम हाय वर ठेवायची नाही, मीडियम वरच ठेवायची. म्हणजे भजी आतपर्यंत शिजली जातात आणि छान कुरकुरीत ही बनतात. उलट पालट करून जवळपास 1-1.5 मिनिटाकरता ही पालकची भजी मी तळून घेणार आहे. मिनिटभर झाला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी गॅसची फ्लेम हाय वर ठेवते, कारण का मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, जेव्हा आपण कोणताही तळणीचा पदार्थ लो किंवा मीडियम फ्लेमवर तळतो, पण काढण्या अगोदर तो थोडा हाय फ्लेमवर पलटून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचा आहे. म्हणजे आपला तो पदार्थ आहे ना जास्त ऑइली बनत नाही आणि छान क्रिस्पी पण बनतो. आता अर्ध्या मिनिटाकरता ही भजी उलट पालट करून घेते हाय फ्लेमवर. तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटातच आपली ही भजी छान कुरकुरीत झाली आहे. आता एक एक करून ही भजी मी काढून घेते. तेल व्यवस्थित आपण निथळून घ्यायचं आहे. हे बघा सुंदर अशी आपली ही पालकची कुरकुरीत भजी तयार झाली आहे. ही भजी आता बाजूला ठेवते आणि अशाच पद्धतीने उरलेली भजी आपण तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता थोडी थोडी करून सर्व आपली ही पालक भजी तळून झाली आहेत. जेवढी दिसायला ही भजी सुंदर दिसतात ना, टेस्टला पण अगदी सुरेख लागतात. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. आता तयार झालेली ही सुंदर कुरकुरीत पालक भजी आपण एका सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर आणि कुरकुरीत अशी तयार झालेली ही पालक भजी आपण ह्या आंबट, तिखट, गोड खोबरं आणि कोथिंबीरच्या चटणी सोबत सर्व करणार आहोत. थोडाही सोडा न घालता सुंदर आणि क्रिस्पी अशी ही पालक भजी आपण तयार केली आहे. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या या कुरकुरीत पालक भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही पालक भजी ह्या पावसाळ्यात घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही पालक भजी कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पालक भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.